त्यावेळेस एक खेळाडूचं नाव कट करून 13व्या नंबरवर त्या इम्पॅक्ट खेळाडूचं नाव तुमच्याकडून आमच्यापर्यंत आलं पाहिजे. सो मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. 12th मॅन पहिल्या चेंडू पडण्याआधी जर आला नाही तर मग 2 धावांची पेनल्टी मिळेल, हे सुद्धा लक्षात घ्या. 12th मॅन असा पाठवा ज्याला दोन्ही टीमची म्हणजेच तुमच्या टीमच्या खेळाडूंची नावं ही ठाऊक असली पाहिजे. कॉमेंट्री बॉक्समध्ये या पहिल्या डावामध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता, मधुरवाणीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत विराथन येथील गोड आवाजाचे ध्वनी. या सफाईमधील अनेक स्पर्धांमध्ये ज्यांनी आवाजाची जादू दाखवलं असे आमचे जवळचे मित्र हार्दिक जी किनी. आवाज ऐकूया हार्दिक किनी सरांचा. धन्यवाद संदीप जिगावण सर. ग्राउंड्समॅन सागर कुठे असतील प्लीज आपण मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे. ग्राउंड्समॅन सागर. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी नुकताच टॉस त्या ठिकाणी झाला. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते पहिला सामना जो आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये. एका बाजूला अयांश इलेव्हन दातीवरे डिपेंडिंग चॅम्पियन आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवशक्ती उसरणे. पहिला सामना आजच्या दिवसामधून आपण पाहतोय दोन संघांमध्ये. सफल प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा एकंदरीत दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये टेबल टॉप करणाऱ्या दोन संघांना आपण पाहिलं. पहिला संघ आपण पाहिला खऱ्या अर्थानं बच्चू बाबा 11. अनेक प्रयत्नांनी त्यांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालं. आणि सेकंड टीम पालघर स्पोर्ट्स क्लब. वेलकम जावेद सर, आपलं स्वागत आहे. शिवशक्ती उसळणी संघाने टॉस या ठिकाणी जिंकला आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय. वेलकम अजितजी गावड सर, आपलं स्वागत आहे. या खेळपट्टीसाठी भरपूर मेहनत या व्यक्तिमत्वांनी घेतल्या आणि त्याचबरोबर बालूमामा गरज आपल्याला पाहायला मिळत आहे. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटीमध्ये त्यांची सुद्धा मेहनत भरपूर आहे या खेळपट्टीसाठी. सफल प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज दुसऱ्या दिवसामध्ये जे 4 संघ फार ॲक्शनमध्ये असणार आहेत आणि अंतिम 8 मध्ये पोहोचण्यासाठी त्यांची जी अस्तित्वाची लढाई असणार. पहिला सामना जो आपल्याला पाहायला मिळतोय अयांश इलेव्हन दातीवरे डिपेंडिंग चॅम्पियन आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवशक्ती उसरणी हा पहिला सामना असणार. आणि सेकंड बॅटल जी असणार AR 11 माकणे आणि त्यांच्या अगेन्स्ट जास्वी शार्क नवगर. दोन संघांमध्ये दुसरा सामना आपण पाहणार आहोत. एक चांगली बॅटल, एक चांगली क्लॅश ऑफ टायटन्स आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 12th मॅनच्या भूमिकेमध्ये साई पाद्यांना आपण पाहतोय. अयांश इलेव्हन दातीवरे संघाचा जर विचार केला तर एक परफेक्ट स्क्वॉड त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. जे ऑलराऊंडर्स आपल्याला पाहायला मिळत आहे. जयेश गरत आयकॉन, सिद्धार्थ पवार आयकॉन आपण पाहतोय. एक प्राईम बॉलर सध्याच्या घडीला आपण पाहतोय अमर शेलार यांना आपण पाहू शकतायत. या सीझनमध्ये अमर शेलारचा जर विचार आपण केला तर सर्वाधिक चर्चेमध्ये असलेला हा गोलंदाज आहे. आणि त्याचबरोबर महेश भोईर लेफ्टी बॅटर, एक अटॅकिंग बॅटर आपण पाहू शकतायत या बॅटिंग युनिटमध्ये. तेजस पाटील एक चांगला ऑलराऊंडर आहे. भावेश गरत यांना आपण पाहणार आहोत. अनिकेत पाटील एक चांगला ओपनिंग बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर भाविक पागदर मिडल ऑर्डरवरती येऊन चांगली बॅटिंग करू शकतो. आणि शिवशक्ती उसळणी संघाचा जर विचार आपण केला तर आपल्या स्क्रीनवरती त्यांचा स्क्वॉड या ठिकाणी दाखवला जातोय. त्या स्क्वॉडमध्ये सुद्धा चांगले ऑलराऊंडर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत.
दिपेश चौधरी यांना आपण पाहणार आहोत. शेखर किनी जे आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत. प्रफुल्ल मेहर एक चांगला फिरकीपटू लिफ्टाम स्पिनर जो आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर राहुल पाटील फिरकीचा जादूगर. रिची पाटील यांना आपण पाहणार आहोत. अनिकेत वैद्य, सुमित पाटील, अपराज वैद्य आपण पाहणार आहोत. एक चांगला स्क्वॉड दोन्ही संघांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि मेंटॉरचं कौतुक करावं लागणार आहे खऱ्या अर्थानं. त्यांनी जी संघ बांधणी या ठिकाणी केली गेली आणि आपल्या स्क्रीनवरती प्लेइंग 11 आपल्याला पाहायला मिळते. अयांश 11 तातीवरे आणि शिवशक्ती उसरणी या दोन संघांमधील जी बॅटल आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली बॅटल आपल्याला अनुभवायला मिळेल दोन संघांमध्ये. जमाने में कहा टूटी हुई तस्वीर बनती है, तेरे दरबार में बिगड़ी हुई तकदीर बनती है. तर साईबाबांना वंदन करून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कारुष्य सर्वदा गणपती बाप्पाला वंदन करून, आई जीवदानी मातेला वंदन करून, आई एकविरे मातेला वंदन करून नतमस्तक त्या चरणी ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती अशी देव माझे शिव छत्रपती त्या छत्रपती शिवाजी महाराजांना माना समुद्रा. सामन्याला सुरुवात होते आणि पहिला सामना शिवशक्ती उसरणी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहतोय. एका बाजूला अयांश 11 तातीवरे जो डिपेंडिंग चॅम्पियन लास्ट इयरमध्ये या ठिकाणी चॅम्पियन बनला होता आणि त्या संघाला इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाले मिथुन पाटील आणि त्याचबरोबर महेश भोयर यांना आपण पाहतो. एक वन ऑफ द बेस्ट ओपनिंग पेअर म्हणायला हरकत नाहीये कारण दोन्ही खेळाडू पिक फॉर्ममध्ये आहेत. मिथुन पाटील यांचा जर विचार केला तर जय महाराष्ट्र चिखलपाडा संघासाठी सातत्यानं या वर्षामध्ये चांगलं क्रिकेट त्यांनी केलंय. त्यामध्ये आवर्जून अमरदीप चषक 2025चा उल्लेख मी करेन. अजितजी गावड सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलं षटक दर्शन पाटील मॅन फ्रॉम विलंगी एक चांगला ऑलराऊंडर आपण पाहतोय आणि पहिलं षटक हाताळणी केले तर त्याला इन्व्हिटेशन दिले गेले बॉलिंग ट्रॅकवरती. व्हेरी फर्स्ट बॉल पहिलाच बॉल मिथुनचा जो क्लास आहे तो या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला होता कारण मोठ्या फटक्यांपेक्षा सिंगल डबलवरती जास्त भर देत असताना मिथुन पाटीलला आपण पाहिलंय आणि पहिला बॉल ऑफकट त्या ठिकाणी होता. पडल्यानंतर आतमध्ये आला. चांगली सुरुवात त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाची डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकतात. अयांश 11 दातिवरी संघाला इथे बॅटिंग करावी लागते. एक दोन्ही संघांचा चांगला स्क्वॉड एक परफेक्ट प्लेइंग 11 सध्या तरी निवडली गेले. इथे पंचांकडे अपील स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी झाली होती दुसऱ्या बॉलवरती. पंचांकडून कुठल्या प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी आलेला नाहीये. विथ द बॅटने या ठिकाणी ही धाव येताना पाहायला मिळते म्हणजे बॅटची कडा होती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात. बरोबर त्या ठिकाणी ऑफस्टमवरती हा बॉल ठेवला होता. बॅटची हलकीशी कडा घेतली. त्यानंतर जी अपील झाली होती त्या अपीलवरती कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी रिस्पॉन्स दिलेला नाहीये पंचांनी. पंचांच्या भूमिकेमध्ये नितेश कदम सर आणि त्याचबरोबर सदिक राजापूरकर सर आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं या दोन्ही पंचांनी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी हाताळल्यात आणि त्यांची जी ख्याती आहे खरं एक मोस्ट पॉप्युलर अंपायर्समधील एक नाव आपण पाहू शकतायत. 2 चेंडूंचे गेले झाले. तिसरा बॉल या ओव्हरमधील ऑफ ड्राईव्ह चांगला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. शतशक होते त्यांना बीट करून बॉल सर निघून जाईल कव्हर सीमारेषा पलीकडे. फलंदाज महेशच्या बॅटमधून आजच्या दिवसातील पहिला चौकार. चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. ऑफस्टमच्या बाहेर होता तिथून चांगल्या पद्धतीनं बॅटवरती घेतला. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं आणि सरळ बरोबर आपण पाहतोय कव्हरला हा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. महेशच्या बॅटमधून चौकार आला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती 5 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल या ओव्हरमधील दर्शन गोलंदाजी मार्कवरती. इथे सुद्धा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. धाव मिळणार नाही या बॉलवरती. दर्शनचं कौतुक करावं लागणार आहे. प्रशंसादायक गोलंदाजी त्याची या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण मोठे फटके जर आपण पाहिले तर मागील 4 बॉलमध्ये फक्त एक मोठा फटका आला. त्याच्या व्यतिरिक्त जे 2 डॉट बॉल आपण पाहिलेत आणि जे सिंगल डबल खेळण्यासाठी फलंदाजांना त्याने भाग पडलं त्याची जी लाईन अँड लेंथ पहिल्या षटकामध्ये फलंदाजाला न समजणारी आपल्याला पाहायला मिळते. इथे सुद्धा चांगला शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकरचा वापर या ठिकाणी केला होता. पडल्यानंतर जो वेग प्राप्त केला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातो. इट्स अ डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 5
महेश भोईर यांना आपण पाहतोय. लवकरच हा एक अतिशय विध्वंसक फलंदाज, परंतु त्याची ती आतषबाजी येणाऱ्या काही षटकांमध्ये दाखवावी लागणार आहे. हा सुद्धा बॉल बॉडी लाईन पासून दूर ठेवला होता, बॉलपर्यंत पोहोचू दिलेला नाही आहे. करायला दर्शनची लाईन अँड लेंथ या ठिकाणी अप्रतिम पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती लागले गेले. एकंदरीत 5 रन्स स्कोर कार्ड आपण पाहू शकतात. बॅटिंग युनिट डीपमध्ये, परंतु सध्या जे ओपनिंग पेअर आहे पहिल्या षटकामध्ये फेल गेलेत, कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ते पॉवर पॅक परफॉर्मन्स हवा होता आणि तो पॉवर पॅक परफॉर्मन्स झालेला नाही आहे. कमबॅक करावा लागणार आहे, स्वतःला मोटिवेट करावं लागणार आहे. पहिलं षटक दर्शनकडे सोपवलं गेलं आणि दर्शनने आपली छाप या ठिकाणी सोडले. आता ओव्हर नंबर 2 मध्ये शेखर किनीला आपण पाहतोय. यंदाच्या वर्षामध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये भरपूर स्पर्धा त्याने खेळल्यात आणि तो अनुभव त्याच्याकडे जरूर आहे आणि अतिशय शांत आणि संयमी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कधीच न चिडणारा हा गोलंदाज, कधीच न चिडणारा हा खेळाडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये शिवशक्ती उसळणी संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक सिक्स सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक नवं परिवर्तन त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. सातत्यानं नवीन नवीन संकल्पना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात आणि स्पेशली कफाली प्रीमियर लीग साठी जी संकल्पना त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. प्लेअर प्रोफाईल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. शेखरचा जर विचार केला तर दोन्ही बाजूला फिरवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे आणि त्याचा जो स्लोवर वन आहे, एक स्टॉक बॉल स्लोवर वनवरती अनेक वेळा मोठमोठ्या फलंदाजांना फसवण्याची किमया त्याने साध्य केल्या. 6 धावा फलकावरती. लिफ्टी रायटी कॉम्बिनेशन सध्या आपल्याला पाहायला मिळते. डीपमध्ये लॉंगॉनला फिल्डर लावला गेला. डीप मिडविकेट आपण पाहू शकता. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो आणि 30 यार्ड सर्कलमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर इथे चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडंसं फुलर लेंथवरती बॉल ठेवला होता, पडल्यानंतर वेग प्राप्त केला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय आणि चांगल्या पद्धतीनं बॉल फिरला सुद्धा होता. थोडासा कट झाला होता, त्याचमुळे बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. महेश सध्या तरी संघर्ष करत आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. चौकार आल्यानंतर सलग 5 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये तो खेळला. लाईन अँड लेंथ आतापर्यंत समजलेली नाही आहे गोलंदाजाची. पहिल्या 2 चेंडूंवरती ज्या पद्धतीनं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेर एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी मिळाला. दोन्ही संघांना 2-2 रिव्ह्यू या ठिकाणी दिले गेलेत. इथे या ठिकाणी पुल शॉट फटका फसलाय. शतशक त्या ठिकाणी येत आहेत. डाऊन दी बॉल फिल्डर सेफ झोनमध्ये या ठिकाणी बॉल पडला होता. बॅकअप मिळतोय. 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 8 रन्स स्कोर करते आपण पाहू शकता. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. अजूनही या दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि शेखरचा इम्पॅक्ट या ओव्हरमध्ये आपण पाहिला आहे. स्पेशल मी कौतुक दर्शनचं करेन, कारण त्याने जी स्टार्ट मिळवून दिली पहिल्या षटकामध्ये, त्याचमुळे या ओव्हरमध्ये फ्री माइंडने गोलंदाजी करण्याची संधी शेखरकडे सुद्धा मिळाली आणि तो चान्स त्याने मिळवलाय करायला या ओव्हरमध्ये. जी त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, त्याचा चेहरा जो आपल्याला पाहू शकतायत, कुठल्याही प्रकारचं प्रेशर त्या चेहऱ्यावरती नाही आहे. फ्री माइंडने गोलंदाजी मैदानामध्ये करतोय आणि खऱ्या अर्थानं जी पकड बनवली या सामन्यावरती, विकेट मिळालेला नाही आहे मागच्या 11 बॉलमध्ये, परंतु जे डॉट बॉल आले समोरच्या टीमवरती ते प्रेशर बिल्ड झालंय. हा सुद्धा डॉट बॉल. एकंदरीत या ओव्हरमध्ये 4 डॉट बॉल या ठिकाणी हाताळले गेले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. 8 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेले. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. कमाउंट डीजे. वरती पुन्हा एकदा ठिकाणी दर्शनला कंटिन्यू ठेवलं गेलं, कारण मागच्या ओव्हरमध्ये जो रिदम प्राप्त करून दिलाय दर्शनने आणि या ओव्हरमध्ये सुद्धा तोच परफॉर्मन्स अपेक्षित आहे. एक्सपेक्टेशन भरपूर आहेत गोलंदाज दर्शनकडून. विकेट मिळालेली नाही आहे, परंतु स्पेशली त्याची जी इकॉनॉमी आहे ती या ठिकाणी जरूर लक्ष वेधून घेते. 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाज शेखरच्या माध्यमातून. सो नाव आपल्याला पाहायला मिळतो शेखरचा.
त्या नावाला सजेसा खेळ त्याने करून दाखवलाय पहिल्या षटकामध्ये. मिथुन आणि महेशमध्ये आत्तापर्यंत ती स्ट्रॉंग बॉन्डिंग पाहायला मिळाली नाही आहे. जे कॉम्बिनेशन बनायला हवं होतं ते कॉम्बिनेशन बनलेलं नाही आहे. स्टील वेट इथे खेळपट्टीवरती उभं राहावं लागणार आहे, रन्स बनवावं लागणार आहेत. बॅटिंग युनिट अजून या ठिकाणी शांत स्थितीमध्ये आपण पाहतोय. आता या ओव्हरमध्ये अटॅक होईल का? इथे इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला मिथुनच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत, 4 धावा चौकार. सिर्फ आसमा जानता है ये परिंदा कितना खास है. पहिल्याच बॉलवरती चौकार मिथुनच्या बॅटमधून. धावसंख्या फलकावरती 12, 12 रन्स स्कोर कडे लागल्या गेल्या. दर्शनचा पहिला बॉल ऑफ्टनच्या बाहेर होता, तिथे इनसाइड आउट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये जो गॅप होता त्या गॅपमधून बॉलला या ठिकाणी काढले. पुढचा बॉल इथे पायांमध्ये टाकला होता. चांगलं इम्प्रोव्हायझेशन त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. एकच धाव या बॉलवरती घेतले. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 13, 13 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत महेशचा जर विचार आपण केला तर 9 बॉलमध्ये फक्त 6 धावा त्याने आपल्या टीमसाठी बनवलं. परंतु मागच्या 9 बॉलमध्ये त्याने जी बॅटिंग केली ते त्याला विसरावं लागणार आहे आणि येणाऱ्या काही चेंडूंमध्ये असं काहीतरी करावं लागेल. मागच्या 9 बॉलमध्ये त्याला जे ट्रोल केलं गेलं, त्याला जे हेट केलं गेलं, त्या हेटर्सला, त्या ट्रोलर्सला त्याला उत्तर द्यायचं आहे. येणाऱ्या काही चेंडूंमध्ये महेशला या हिऱ्याला चमकावं लागेल या मॅचमध्ये, कारण मागील 9 बॉलमध्ये त्याचा परफॉर्मन्स खराब राहिला आहे. परंतु येणाऱ्या काही चेंडूंमध्ये त्याला चमकायचं आहे. रॉकस्टार परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती का पाहायचं आहे. तिथे लॉंग स्टॉपला बॅकअप चांगला मिळाला आहे. प्रथम ला आपण पाहू शकतात 1/4 रुपयामध्ये ही धाव पिंताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 14. अजूनही फलंदाज महेशचा संघर्षाचा जो वनवास आहे तो संपलेला नाही आहे, कारण मागील 10 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा त्याने बनवल्यात. अजूनही या खेळपट्टीचा अंदाज त्याला घेता आलेला नाही आहे. दुसऱ्या बाजूला मिथुन आहेत, त्यांच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला. 5 बॉलमध्ये 7 धावा त्यांनी बनवल्यात आणि येणाऱ्या काही चेंडूंमध्ये डेफिनेटली ते फार ॲक्शनमध्ये असेल, कारण या ओव्हरमध्ये एक चौकार आला. त्या चौकाराने तो कॉन्फिडन्स त्यांना मिळाला आहे. पुढचा बॉल या ओव्हरमधील ओव्हर द विकेट. येथे जरूर नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूवरती ती नजर कुठेतरी नव्हती. एक धाव मिळेली या बॉलवरती लेग बाईजच्या रूपामध्ये. धावसंख्या फलकावरती 15 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात जो हा फटका आपण पाहिला. नो लुक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाही आहे. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. या षटकानंतर आपण 6 सीटरचा जो प्रवास आहे मागील 2 वर्षांमध्ये त्याची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही खऱ्या अर्थानं जो खेळ असायला हवा तो कुठेतरी झालेला नाही आहे मागच्या काही चेंडूंमध्ये. इथे इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला महेशच्या बॅटमधून धमाका होताना पाहायला मिळतोय आणि या बॉलवरती जरूर मोठा फटका खेळला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालं. दीपेश त्या ठिकाणी होता. क्षेत्ररक्षणामध्ये दीपेशचा जो परफॉर्मन्स आहे त्याचा हात कोणी पकडू शकत नाही, कारण सातत्यानं फिल्डिंग एफर्ट्स त्याचे जे असतात ते अव्वल दर्जाचे असतात. 17 धावा स्कोर कार्डवरती 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी रन बॉल इक्वेशन आपल्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय, जे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 17 बॉलमध्ये 17 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. राऊंड द विकेट. शेवटचा बॉल बॅटची कडा विकेट किपर पासून दूर होता. शिखरचा बॅकअप मिळतो शेवटच्या बॉलवरती आणि ते एक धाव मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 18 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. बॅक अँड व्हील आपण पाहू शकतात. जी रेड लाईन आपल्याला पाहायला मिळते ते चौकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक इनसाइड आउट आपण पाहिला होता. धावसंख्या फलकावरती 18 रन्स स्कोर कार्डवरती 3 षटकांचा खेळ संपला आणि सिंगल डबलचं प्रमाण सुद्धा तितकंसं नाही आहे. मागील 18 बॉलमध्ये कमीत कमी इथे 28 ते 30 धावा बनायला हव्या होत्या. तर इथे तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं दर्शनची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. षटकार चौकार ते कुठेतरी पाहायला मिळाले नाही आहेत मागच्या 3 षटकांमध्ये. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये स्पेशली शेवटची जी डेथ ओव्हर्स असतील तिथे राहुलला सामोरं जावं लागणार. राहुलकडे ती ॲबिलिटी डेथ ओव्हर्समध्ये स्पेशली त्याचा परफॉर्मन्स चांगला असतो. आता बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा शेखरला कंटिन्यू ठेवलं. ओव्हर नंबर 4 मध्ये समोर महेशला पण पाहतोय.
दीपेशचा सुद्धा एक षटक अजूनही बाकी आहे. शिखरला आपण पाहू शकतायत इकॉनॉमी फक्त 3चे, फक्त 3 धावा त्याने खर्च केला होता. सुरुवात स्लोअर वनने या ठिकाणी केल्या, परंतु टप्पा चांगला नाहीये, ती लेंथ चांगली नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा नितेश कदम सर या ठिकाणी दर्शवत आहेत. इट्स व्हाईट बॉल. नितेश कदम सरांचा जर विचार केला तर एक हँडसम क्रिकेटर जेव्हा ते क्रिकेटच्या मैदानामध्ये असतात आणि पंचांच्या भूमिकेमध्ये जेव्हा असतात तेव्हा हँडसम अंपायर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कव्हरला हा फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. राहुलची चर्चा आपण करत होतो आणि त्या ठिकाणी फ्रेममध्ये राहुल येताना पाहायला मिळतोय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. नवसंख्या फलकावरती 20 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहू शकतायत. आणि एक डिसिप्लिन अंपायरचा जर उल्लेख आपण केला तर डिसिप्लिन अंपायर म्हणजेच सादिक राजापूरकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानामध्ये जेव्हा ते असतात तेव्हा त्यांची एक स्ट्रॉंग बॉडी लाईन खऱ्या अर्थानं इम्प्रेस करते प्रत्येकाला. आणि भरपूर वर्षांपासून पंचांच्या भूमिकेमध्ये ते आहेत. आणि त्यांची जी स्माईल आहे सादिक राजापूरकर सरांची, एक किलर स्माईल आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डायरेक्ट हिट जर झाला तर इथे विकेट जाण्याचे चान्सेस होते. 21 धावा स्कोर कार्डवरती 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. 21 स्कोर कार्डवरती आपण पाहतो. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात पडल्यानंतर आतमध्ये आला होता, परंतु तिथे बॅट फिरली होती. 2 चेंडू झाल्यात. शेखरची गोलंदाजी सध्या तरी मैदानामध्ये एक रहस्य बनते फलंदाजांसाठी आणि मिस्ट्री बॉलर बनलाय खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमधील शेखर राऊंड द विकेट. शॉर्ट बॉलचा वापर, शॉर्ट बॉल होती, हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द बॉल फिल्डर पोचू शकले नव्हते. दर्शन त्या ठिकाणी होते. बॉलचा अंदाज घेणं या ठिकाणी कठीण झालं होतं आणि डेफिनेटली महेशच्या बॅटमधून हा संघर्षाचा चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 25 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. बी द बेस्ट, फॉरगेट द रेस्ट. आराम हराम आणि इथे कुठेतरी ते बेस्ट देण्याचा प्रयत्न महेशला करावा लागणार आहे. या चौकाराने त्याचा आत्मविश्वास जरूर वाढला असेल. 14 बॉलमध्ये 14 त्याने बनवला. 100चा स्ट्राईक रेट. आता येणाऱ्या काही चेंडूंमध्ये ती आक्रमकता सातत्याने दाखवावी लागणार आहे. इथे फटका जरूर आपण पाहू शकतात कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फिके येईपर्यंत 2 धाव्यांचा कॉल आणि दुसरी धाव धोक्याची ठरू शकते आणि यस, अंपायर फिंगर इज अप नाव. विकेट जाईल. अखेरकार रन्स येत होत्या आणि या सिच्युएशनला, या कंडिशनला विकेट जाणं गरजेचं होतं आणि ती विकेट गेले. महेशला परतावं लागेल तंबूच्या असलेला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. जाऊयात मोस्ट पॉप्युलर डीजे मॅन कॅन्डी. नवीन बॅटर सिद्धार्थ पवार आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे आणि तो आयकॉनिक परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. नेव्हर गिव्ह अप, हार मानायची नाहीये या सिच्युएशनला. इथे येणाऱ्या काही चेंडूंमध्ये चांगले फटके इथे ऑफर करावे लागणार आहेत. 26 स्कोर कार्डवरती आपण पाहू शकतायत. सिद्धार्थ पवार 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सरतोडी संघातून सातत्याने चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. अजूनही या चौथ्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मिथून ला मागील काही चेंडूंमध्ये जास्त संधी मिळालेली नाहीये, परंतु जिथे त्याला संधी मिळालंय तिथे त्या संधीचं सोनं त्याने केलंय. इथे सुद्धा अजूनही क्रीजवरती आहे आणि डेथ ओव्हर्समध्ये सातत्याने मिथूनचा जो खेळ ज्या ज्या वेळेला तो डेथ ओव्हर्समध्ये असतो तिथे त्याचे 99% डेडिकेशन असतात. आणि सुप्तीनं सिद्धार्थ पवार सुद्धा दाखल झालाय, जो एक फिंच हिटर आहे आणि प्रॉपर स्लॉक हिटर आहे आणि ती हेवी स्लॉक हिटिंग त्याला मैदानामध्ये करावी लागणार आहे. 26 धावा फलकावरती 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला.
लास्ट इयरमध्ये जे डिपेंडिंग चॅम्पियन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, अयांश लिहून दातीवरे जो चॅम्पियन ठरला त्यामध्ये सिंहाचा वाटा सिद्धार्थ पवार यांचा होता. या बॉलनंतर चर्चा जरूर आपण करणार आहोत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्वॅगचे स्वागत, कडक शॉट स्वप्नील किनी यांच्या स्वागताकरिता धमाकेदार शानदार षटकार. शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि प्रॉपर टायमिंग डिस्टन्स हवा होता आणि ते डिस्टन्स मिळालं. षटकार आला 32 झाल्यात. ऑफस्टमच्या बाहेर ठेवला होता, तिथे स्क्वेअर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत 33-22 रूपामध्ये ही धाव येताना पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 33 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. सिद्धार्थ पवारच्या बॅटमधून आलेला षटकार इथे एक मोटिवेशन देऊन गेला आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये स्ट्रॉंग डिसिप्लिनने इथे बॅटिंग होऊ शकते. प्रोजेक्टेड स्कोर 8.25च्या सरासरीने जर बॅटिंग केली तर 50 होऊ शकतात. जर येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही 10च्या सरासरीने बॅटिंग करत आहेत तर 53 होऊ शकतात आणि 12ची सरासरी जर मेंटेन केली तर एक शुअरली एक चॅलेंजिंग टोटल स्कोर कार्डवरती उभी दिसेल. अर्थातच 57. बॉलिंग ट्रॅकवरती दीपेश चौधरी यांना आपण पाहतोय. या हंगामामध्ये एकंदरीत 6 चेंडूंवरती 6 षटकार मारण्याचा जो विक्रम त्यांनी केलाय आणि एक स्पेशल प्लेअर मताने संघामधून आपल्याला पाहायला मिळालाय. एक मोठी फॅन बेस या सुद्धा खेळाडूचे, भरपूर संघर्ष या सुद्धा खेळाडूने केलाय आणि इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतर देखील त्याने कधी गर्व केलेला नाहीये, कधी घमंड दाखवलेला नाहीये. अनेक मॅन ऑफ द सिरीज, अनेक मॅन ऑफ द मॅच, अनेक बेस्ट बॅटर, अनेक बेस्ट बॉलर या खेळाडूने जिंकल्यात. आपल्या मुख्य मंचावरती चलसर गावाचे आणबान शान अर्थातच सचिनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ सातत्यानं अव्वल दर्जाचा ठरलाय आणि सचिनदादा पाटील यांचं स्वागत या कडक चौकाराने होताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती कव्हर ड्राईव्ह आणि येतोय चौकार. फटका जबरदस्त कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 37. शफल झाल्यानंतर इथे यॉर्कर ऑफर केला होता गोलंदाजाने, यॉर्कर डिलिव्हर्ड केला आणि यॉर्करवरती सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतायत रन्स घेण्याचा प्रयत्न दाखवला. विकेट सॅक्रिफाईस केली गेले. मिथूनला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. धावसंख्या फलकावरती 38 वरती लागलाय दुसरा धक्का. भावेश गरत नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकतायत. एक स्लॉग हिटर आहे. केरवा 11 संघामधून खेळत असताना अनेक वेळा 10th ओव्हर्समध्ये भरपूर इनिंग्स त्याने खेळल्यात आणि ती स्लॉग हिटिंग त्याला करावी लागणार आहे. दीपूच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती चौकार आला, कमबॅक त्याने केले. त्यानंतर इथे सुद्धा यॉर्कर या ठिकाणी टाकला होता आणि तो यॉर्कर सक्सेसफुल झाला. 2 यॉर्कर सिद्धार्थ पवारच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती जो चौकार आलाय त्या चौकाराचं प्रतिउत्तर मैदानामध्ये दीपेश देत असताना आणि ते सुद्धा कसं दिलं तर सलग 2 बॉलवरती 2 टो क्रशिंग यॉर्कर सिद्धार्थ पवारच्या अगेन्स्ट टाकल्यात. पुढचा बॉल इथे फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करत होते. डबल माइंड मध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड साथ दिलेली नाही आहे आणि त्यानंतर गुडलक चौकार सिद्धार्थ पवारच्या बॅटमधून 4 धावा. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत शेखरजी केनी सर आम्हाला दर्शवत आहेत 42. 42 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 42 धावा फलकावरती आपण पाहतोय. या संपूर्ण इनिंग मध्ये ऑल ओव्हर फक्त 1 षटकार आपण पाहिला सिद्धार्थ पवारच्या बॅटमधून आणि तोच बॅटर स्ट्राईक वरती आहे. एअर स्ट्राईक करावी लागणार दीपूवरती. इथे फटका जबरदस्त आहे. हुक शॉट, व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका. बॉटम हँड मधील जी पॉवर त्या ठिकाणी दाखवत असताना आउटस्टँडिंग षटकार. 6 धावा.
सन क्या है मन में चल रहे तूफान को जगाना है आणि ते तुफान मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ पवार नावाचं धावसंख्या फलकावरती 48-48 झाल्यात. अजूनही या ओव्हरमध्ये एक चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे या चिप शॉट सेफ झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला एकदा पूर्ण केलं. दुसरीवरती जाणार नाही आहेत कारण सिद्धार्थ पवारला माहिती आहे येणारे 6 चेंडू खूप मौल्यवान आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 3 मोठे फटके ऑफर करायचे आहेत. 48 स्कोर कार्डवरती लागल्यात 5 षटकांचा. 49 स्कोर कार्डवरती लागल्यात 5 षटकांचा खेळ संपलाय. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सिद्धार्थ पवारचा जो वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तरी त्याने आतापर्यंत 180 डिग्रीमध्ये बॅटिंग केली गेले. षटकार त्याच्या बॅटमधून जे आल्यात लॉंग लेगला षटकार त्यानंतर डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगला एक षटकार आपण पाहिला. एक चांगला स्क्वेअर कट सुद्धा पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती चिखलपाडा गावाचा एक मिस्ट्री बॉलर जादूगर बॉलिंग ट्रॅकवरती राहुल पाटीलला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 6 मध्ये या ठिकाणी दाखल झाले. 6व्या षटकामध्ये एक मोठी जबाबदारी आणि अपेक्षांचं ओझं घेऊन गोलंदाजी करावी लागणार आहे. समोर सिद्धार्थ पवारला आपण पाहतोय. आता इथे अग्निपरीक्षा असणार आहे कारण या कंडिशनला राहुलला चांगलंच माहिती आहे कोणत्या बॉलवरती इथे कोणत्या पद्धतीनं बॉल फिरवायचा आहे. पहिला बॉल इथे पहिल्याच बॉलवरती फटका खेळलाय. मिड ऑफला कॅचचा कॉल. इथे चुकीचं जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. रिची त्या ठिकाणी होतं आणि त्याच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाला. जीवनदान सिद्धार्थ पवारला मिळालंय. आता या जीवनदानाचा फायदा येणाऱ्या 5 बॉलमध्ये पाहायला मिळेल का? सध्या तरी पिन ड्रॉप सायलेन्स वादला पूर्वची ही शांतता असू शकते. येणाऱ्या 5 बॉलमध्ये ते तुफान मैदानामध्ये येऊ शकते. फलंदाज सिद्धार्थाचं 51 झालं स्कोर कार्डवरती. पहिल्या बॉलवरती 2 आलात आणि कॅच सुद्धा ड्रॉप झाला. पहिल्याच बॉलवरती नाट्यमय वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. इथे षटकार येईल का? लॉंग लेगला टार्गेट केलं गेलं. डीप मध्ये फिल्डर नाहीये आणि सरळ बॉल निघून जाईल. मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चौकार 4 धावा. तर आक्रमण केला गेलाय. 55 धावा फलकावरती 27 वरती केलतंय सिद्धार्थ पवार. मिस्टर डिपेंडेबल हे नाव खऱ्या अर्थानं शोभतंय सिद्धार्थला कारण या सिच्युएशनला येऊन अशा पद्धतीनं बॅटिंग करणं हे सिद्धार्थला जमू शकते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मिड विकेटला शतक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फिके येईपर्यंत 2 धाव्यांचा कॉल आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. 57 धावा फलकावरती 57 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला टॉस साठी AR11 माकने आणि जसवी शार्क नवगर दोन्ही संघांचे कर्णधार. चला आपण टॉस साठी मॅच नंबर 2 आपण पाहणार आहोत. 3 बॉलचा खेळ झाला. 57 स्कोर कार्डवरती लागला गेला. राहुलच्या विरोधामध्ये आतापर्यंत मागील 3 बॉलमध्ये 8 धावा आल्या. त्यामध्ये एक चौकार सिद्धार्थ पवारच्या बॅटमधून आपण पाहिला. चौथ्या बॉलवरती पुल शॉट डिस्टन्स हवा शतक त्या ठिकाणी जज करतायत. इथे सुद्धा कॅच ड्रॉप झाला. रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी. वेदांत मॅन फ्रॉम मताने त्या ठिकाणी होते. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 59 स्कोर कार्डवरती झाल्यात. इथे आपण टार्गेट केल्या होत्या 58 जर झाल्या तर एक चॅलेंजिंग टोटल होऊ शकते आणि ते 59 झाल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सिद्धार्थ पवार स्ट्रायकिंगवरती आहे. एक महत्वाची बाब अयांश इलेव्हन दातिवरे संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या तर मागील 2 वर्षांमध्ये अयांश इलेव्हन दातिवरे संघासाठी जो काही परफॉर्मन्स सिद्धार्थने दाखवलाय विजयी ओव्हरमध्ये एक सिंहाचा वाटा त्याने दाखवला. इथे चांगला बॉल परफ्यूम डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बाउन्स सुद्धा झाला आणि चांगल्या पद्धतीनं बॉल फिरलाय सुद्धा. लेग कटरचा वापर या ठिकाणी केला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. लेफ्टी बॉलर आपण पाहतोय आणि रायटी बॅटरच्या विरोधामध्ये बरोबर कानाजवळून हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला. आता शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधील आपल्याला पाहायला मिळतोय. 59 स्कोर कार्डवरती लागल्यात. सिद्धार्थ पवारचे 31 धावा या ठिकाणी खूप महत्त्वाचे ठरल्यात. त्याच्या बॅटमधून आलेले 2 षटकार 2 चौकार खूप महत्त्वाचे ठरल्यात. शेवटचा बॉल फटका फसला. बॅटची कडा सेफ झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दर्शन त्या ठिकाणी जज करतायत. कंट्रोलमध्ये चांगले दिसले. 2 धाव्यांचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण होईल. तिसऱ्या धावेसाठी सिद्धार्थ येण्याची तयारी त्या ठिकाणी दाखवली होती. दुहेरी होती संतुष्ट लागणार. 61 धावा
फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 61 रन स्कोरवरती आपण पाहतोय आणि 62 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. सिद्धार्थ पवारच्या 33 धावा, 235.71चा स्ट्राईक रेट सिद्धार्थचा आपल्याला पाहायला मिळतोय. ये वो तुटता तारा है, तुटने के बाद भी चमकता है आणि त्याच्या बॅटमधून 33 धावा, जबरदस्त. चला टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत दोन संघांमध्ये, जास्वी शार्क आणि AR-11 माकणे. जयेश गरत फार ऍक्शन मध्ये दिसेल बॉलिंग ट्रॅक वरती. वॅगन व्हील आपण पाहू शकतात फर्स्ट इनिंग मधील 61 धावा ज्या उभारल्या गेल्यात. रेड लाईन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन AR-11 माकणे आणि त्याचबरोबर त्यांना दोन हात करत असताना जास्वी शार्क या दोन टीम मध्ये बॅटल आपण पाहणार आहोत. आदरणीय दीप्तेजी तरे सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. माकणे गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आदरणीय सचिनजी पाटील साहेब यांचे परम मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम मंगलदासजी गरज साहेब, आपलं स्वागत आहे. जस्वी शार्क टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय AR-11 माकणे टीमचे कॅप्टन जरा टॉस साठी या. 62 धावांचं लक्ष समोर उभारलं गेले. दीप्तेजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाचे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन जर आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. वेलकम निखिल किनी, आपलं सुद्धा स्वागत आहे. एका बाजूला अमित पाटील मथाण्याचा सुपरस्टार, तर दुसऱ्या बाजूला रावलेचा रॉकस्टार. चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला यंग टॅलेंट तर दुसऱ्या बाजूला एक एक्सपिरियन्स होल्डर. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आकाश वर्तक यांना आपण पाहणार आहोत. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देणार आहोत. एका बाजूला जो कॉईन आपण पाहतोय, एका बाजूला मस्के ब्रदर्स आहे आणि दुसऱ्या बाजूला बंटी दादा. नील कॉल करतील. AR-11 माकणे संघाचा या ठिकाणी कॉल असेल बंटी दादा, परंतु मस्के ब्रदर्स या ठिकाणी आले. मी दीप्तेजी तरे साहेबांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती असताना पण व्हायचं. SPL साठी किती वाट पाहत होता? खरं तर SPLची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि आज ती टुर्नामेंट खेळायला मिळते याचा खूप आनंद आहे. त्याचबरोबर सकाळच्या सत्रामध्ये टॉस किती महत्त्वाचा होता? सकाळच्या सत्रामध्ये टॉस हा खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणजे आपल्याला जे हवं ते घेऊन खेळायला मिळालं तर खूप चांगलं वाटतं. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं जे आयोजन आपल्याला पाहायला मिळते, स्पेशली महेंद्रजी भोईर सर आणि मनीषजी गावड सरांचं कौतुक कसं व्यक्त कराल तुम्ही? खरोखर खूपच असं आयोजन आणि खूप मेहनत करून ते सर्व करतात. कारण 2 दिवसापूर्वी इकडे बघितलं होतं तर काही नसताना त्यांनी 2 दिवसामध्ये सगळं आयोजन चांगल्यारीत्या केलं, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. ऑल द बेस्ट. निखिल टॉस सरल्यात, टॉसचा किती इम्पॅक्ट होता? नक्कीच इम्पॅक्ट होता. पहिली मॅच आहे तर पहिली मॅच इम्पॉर्टंट असते आणि टॉस पण इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे, आता बॅटिंग आहे तर चांगली बॅटिंग करायला बघू. तुमचा संघ जो आहे तो खऱ्या अर्थानं भरपूर यंगस्टर्स आहेत. तुम्ही सुद्धा यंगस्टर आहेत. ॲज एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीने व्यावसायिक गटामध्ये क्रिकेट खेळलं आहे, तो अनुभव तुमच्याकडे आहे. तो अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न कसा कराल? नक्कीच अनुभव असं काय नाही, पण सगळ्यांनी आपला 100% दिला पाहिजे. मॅचचा इंटेंट चांगला पाहिजे. बॅटिंगला उतरला का पॉझिटिव्ह इंटेंट उतरा पाहिजे बस. त्याचबरोबर तुमची जी महत्त्वाची स्ट्रेंथ आहे बॉलिंग अटॅक, त्यामध्ये जे प्रॉपर गोलंदाज आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार आहेत त्या मॅचमध्ये? नक्कीच आता पहिली बॅटिंग आहे तर आम्ही चांगले रन्स करू. 60-70 रन करायचा प्रयत्न करू आणि बॉलर्स आमचे चांगले आहेत तर ते डिफेंड करतील. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकला आहे तो म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकता जस्वी शार्क या टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील संदीपजी गावंड सर. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच हार्दिक जिकिनी. लवकरात लवकर आता 2 बॅटर सुद्धा उतरतात आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमचे सुद्धा खेळाडू उतरतात. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा करता आपण येऊया, ऐकूया डीजे कॅन्डी यांना.
मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं जे या आमच्या स्पर्धेचे रक्षक बनलेत या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. आपण बघतायत क्रिकेटचा महासंग्राम सफाई प्रीमियर लीग 2026 तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वामध्ये शानदार आयोजन आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नुकताच पहिला डाव संपलाय. पहिला मॅच प्रेक्षकांच्या माहिती करता सुरू आहे. शिवशक्ती उसरणी विरुद्ध अय्यांश 11 दातिवरी असा. शिवशक्ती उसरणी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला होता, निर्णय घेतला होता फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं होतं ते अय्यांश 11 दातिवरी या टीमला. अय्यांश 11 दातिवरी टीमने सीमित 6 षटकांमध्ये 61 धाव बनवले आणि 62 धावांचा पाठलाग करण्याकरता आपण बघतायत जे 2 बॅटर आहेत, एका बाजूला अपराज आणि दुसऱ्या बाजूला दर्शन. पहिले षटक टाकण्याकरता भाविक पागधरे, दर्शन पाटील आणि अपराज वैद्य भादवे येथून बिलॉंग करणारे अपराज आहेत आणि दर्शन पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं विलंगी येथून बिलॉंग करणारे ते खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज भाविक पागधरे दातिवरी या गावातून ते बिलॉंग करतात आणि म्हणूनच आपण त्यांच्या टीमचं नाव सुद्धा बघितलं होतं अय्यांश 11 दातिवरी असं. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, ज्या षटकामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवले गेलेत. एक आहे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आणि एका खेळाडूला मिड विकेट मध्ये ठेवलंय. पहिल्याच बॉलवर पहिलीच विकेट गॉन. पासष्ट धाबा तुम्ही बघू शकतात, ह्या महागड्या ठरू शकतात कारण पहिलाच बॉल रिप्ले मध्ये दाखवलं गेलं सातत्यानं. वेगवेगळ्या अँगल्सने तुम्ही बघितलं. बॅटचं आउटसाइड एज लागलं. कव्हरच्या दिशेने खेळताना ही शिकार केली अपराजची गोलंदाजाने. गोलंदाज भाविक या गोलंदाजाने ती शिकार केली. अपराज याला 0 धावसंख्येवर परत पाठवलंय. गोल्डन डकचा शिकार तो बनलाय. आता नवीन बॅटर आहे सुमित पाटील. चिखलपाडा येथून हे खेळाडू पुढे आलेत. चिखलपाडा येथून श्रीकांत भैर यांना सुद्धा आपण नेहमीच बघायचो. शॉर्ट बॉल होता, कव्हरच्या दिशेने चेंडूला टोळावलाय. एकदा मिळेल, दुसरी धाव घेण्याची संधी आहे. दोघांमध्ये कॉलिंग सुद्धा चांगले होतं आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणाऱ्या अय्यांश 11 दातिवरे संघाचं आपण बघितलंय. धावसंख्या 1 ने खातं उघडलं. 1 गडी बाद 1. पहिलं षटक सुरू आहे. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब वाहिनीद्वारे जुडलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांकरता आपण बघतायत SPL 2026 आणि डे 2 मधील हा पहिलाच मॅच अय्यांश 11 दातिवरे विरुद्ध शिवशक्ती उसरणी असा हा तुमच्या भेटी करता आलाय. 62 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलंय शिवशक्ती उसरणी या टीमच्या समोर आणि पाठलाग करताना त्यांची स्थिती थोडीशी नाजूक आहे. गोलंदाज तयार. भाविक चांगला बॉल होता. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता, सरळ बॅटने खोळून काढला होता. मिडॉन क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा उचलताना 2 धाव मिळतील डावखुऱ्या हाताच्या बॅटर दर्शन पाटीलला. 2 धावांनी त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. संघाच्या धावसंख्येत भर घातली. धावसंख्या 1 गडी बाद 3. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण यष्टीरक्षक बघतायत भावेश खरत पनामा कॅप परिधान केलं. खरं तर उन्हापासून बचाव कसा होईल याकरता या कॅपचा जास्त वापर मैदानाच्या आतमध्ये पंच करत असतात. जसं आपण सादिक राजापूरकर आणि नितेश कदम सरांना बघतोय. शॉर्ट बॉल होता, उचलला या चेंडूला. हा बे चेंडू आहे मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, तो करत नाही कोणती चूक.
भाविक पाटीलने भागवली या विकेटने संघाची भूक. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 3. दोन धावा पूर्ण केल्यानंतर थोडस कंट्रोल करता आला नाही या बॅटरला. म्हणतात ना की या जगात सर्वात मोठी संपत्ती म्हणजेच बुद्धी आहे, सर्वात मोठं हत्यार म्हणजे धैर्य आहे, सर्वात चांगली सुरक्षा म्हणजे विश्वास आहे आणि सर्वात चांगलं औषध म्हणजे हसू आहे. आणि विशेषतः या सर्व गोष्टी हे तुमच्याकरता विनामूल्य आहेत. त्यामुळेच इथे बॅटरला कंट्रोल करणं गरजेचं होतं. 2 धावा मिळाल्यानंतर त्याला समाधान वाटले नाही आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो झेल 2 बाद झालाय. 2 गडी बाद. धावसंख्या धावपळकर आहे ती 3 धाबा. गोलंदाजी मार्गावर भाविक पागधरे. नवीन आलेला बॅटर करता प्रफुल्ल मेहर नावाचा खेळाडू आलाय. एकच धाव मिळेल. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. प्रफुल्लला 1 धाव मिळाली. संघाची धावसंख्या धावपळकावर 4 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात भाविक पागधरे या गोलंदाजाने आपल्या टीम करता करून दिलं. अय्यांश 11 दातिवरे संघाने वर चष्मा म्हणजेच काय तर डोकं वर काढलं चांगली गोलंदाजी करून. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 4. स्ट्राईकिंग कडे बॅटर सुमित पाटील. ओ स्विच इट काम फिट मिळतील धावा 4. चेंडू सीमारेषे पार. चौकार. प्राण आणि खरोखरच प्रत्येक जण या क्रिकेटचा वेडा आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण त्यांच्या प्रत्येकाच्या अंगामध्ये फक्त आणि फक्त क्रिकेटच रक्त भिनलेलं दिसून येतोय. इक्वेशन आणि सिच्युएशन सुद्धा बघितलं. आता कंपॅरिझन बघूया. अय्यांश 11 दातिवरे टीमची धावसंख्या 5 होती. यावेळेत शिवशक्ती उसरणी टीमची धावसंख्या 2 गडी बाद 8 आहे. इथे अय्यांश 11 दातिवरे संघाचा एकही फलंदाज बाद झाला नव्हता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता बॅन्डनटरी पॉवर प्ले नंतर हे सुद्धा एक पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल, ज्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसून येतील. अमर शेलार सरतोडी येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. अमर शेलार नावाचे येथील त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना दिसला होता हा खेळाडू. आता इथे त्याला आपली गुणवत्ता साध्य करण्याची संधी आहे, कारण पहिलं जे षटक होतं भाविक पागधरे याचं प्रभावी ठरलं. 2 सफलता मिळवून दिल्या, 8 धाबा खर्च केल्यात. आता इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे त्याची सुद्धा आपण चर्चा करूया. जिंकण्याकरता 30 चेंडूंमध्ये 54 धाबांची आवश्यकता. 30 मध्ये पाहिजे 54. दोन्ही इन कडून या खेळपट्टीचा वापर होतोय. गोलंदाज तयार. अमर शेलार. प्रफुल्ल मेहर करता चांगला शॉट सिलेक्शन. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत. लॉंग ऑफ मधून थ्रो
आणि धाबा लागल्या जात आहेत. धाव करतोय 2 गडी बाद 10 धाबा. बॅटर जर आपण बघितलं तर डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे, म्हणजेच याआधी लॉंग ऑनच्या दिशेने तो फटका खेचताना दिसलाय. प्रफुल्ल मेहर केळवा येथून बिलॉंग करतो हा खेळाडू. इनसाइड आउट मोठा फटका खेळायचा होता, गॅप शोधता आला नाही बॅटरला आणि हा डॉट बॉल बघितलं. कव्हर आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये त्याला खेळायचं होतं. इम्पॅक्ट खेळाडू कोण आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती मिळेलच. 10वर 2 गडी बाद 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये तुम्ही बघतायत 3 पंचांना ज्यांची चर्चा आपण करणार आहोत. ऑफ स्टमर सफल झाला, चेंडू हवेत आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये शतरक्षकाने टिपलाय, झेल संपलाय खेळाडूचा खेळ. विकेट डाऊन, तिसरा धक्का, 3 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 10. शिवशक्ती उसरणी टीम. डोंगरे येथून बिलॉंग करतात त्या शेखर. शिवशक्ती उसरणी टीमचे एक प्रमुख अस्त्र आहेत, प्रमुख खेळाडू आहेत. अतुलजी पाटील सध्या चिंतेमध्ये असतील, कारण त्यांचे खेळाडू चांगला परफॉर्मन्स देताना दिसत नाही. सुमित पाटील 5 धावसंख्येवर खेळतोय, शेखर किनी नव्यानेच उतरलाय. त्याला आता संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी लागेल. ओझं वाढलंय, जसं शालेतीर विद्यार्थ्यांवर वाढतं दप्तरांचं ओझं, तसं इथे शिवशक्ती उसरणी टीमवर धावसंख्येचं ओझं. कारण धाबा आता ह्या मोठ्या वाटू लागल्यात. 62 धाबा होत्या, तितकं कठीण नव्हतं आणि सध्या त्या धावसंख्येचा विचार केला तर ती धावसंख्या कठीण वाटू लागले. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू प्रहार केलाय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. सेफ ड्राईव्ह आहे हा. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेकरता बॅटर धावतायत. थ्रो येण्याआधी 2 धाव मिळतील बॅटरला. धावसंख्या 2 ने पुढे जातोय आणि धाबा लागले जातात. 3 गडी बाद 12 धाबा. शेखर किनी आणि सुद्धा आपलं खातं उघडलंय. सुमित पाटील, शेखर किनी, आता त्यांना जबाबदारी स्वीकारावी लागेल. कधी कधी 2 बॅटरचा संवाद सुद्धा पाहिला पाहिजे, जेणेकरून त्यांचं चांगलं तंत्र ते दाखवू शकतात. आत्मविश्वास वाढू शकतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिथून ॲक्युरेट फेकी, एकच धाव. धावसंख्या 1 न पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात. 3 गडी बाद 13 धाबा. 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धाबा. जिंकण्याकरता लक्ष होतं 62चं. अजूनही 49 धाबा पाहिजेत उरलेल्या 25 चेंडूंमध्ये. 49 धावांची आवश्यकता शिवशक्ती उसरणी या टीमला या मॅचला जिंकण्याकरता. मॅच एक जरी हरला तरी एक संधी मिळेल, परंतु जिंकण्याची जिद्द या ठिकाणी ठेवावी लागेल दोन्ही टीमला. स्विंग अँड मिस पुढ्यात टाकला होता, परंतु हत्यार चालला नाही आणि ह्याच बरोबर हा डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 62 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना शिवशक्ती उसरणी टीमची धावसंख्या 3 गडी बाद 13. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 49 धावांची आवश्यकता. 24 मध्ये पाहिजेत 49.
आणि चांगली क्वालिटी यांचा संगम असलेली 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह ही युट्यूब वाहिनी साता समुद्रापलीकडे थेट प्रक्षेपण करताना दिसतोय. कारण युट्यूब वाहिनीमुळेच तुम्हा आम्हाला चांगली ओळख मिळाली, खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म दिला जातोय. खेळाडू आपले जे काही शॉर्ट फिल्म असतात, शॉर्ट व्हिडिओज असतात ते स्टेटसला ठेवत जातात, त्यांना लाईक्स भरपूर मिळत असतात. कधी कधी इंस्टाग्रामवर सुद्धा अपलोड केल्या जातात, यूट्यूब वाहिनीवर सुद्धा ते व्हिडिओज अपलोड केले जातात. परंतु मी असा एखादा कोणताच खेळाडू बघितला नाही की तो कसा आऊट झालाय, आऊट झाल्याचा व्हिडिओज त्याच्या स्टेटसला कधीच दिसला नाही. पण षटकार चौकार मारल्याचे व्हिडिओज किंवा ते शॉर्ट व्हिडिओज आपण अनेक वेळा बघितलोय. वळी आपण मॅच कडे 24 बॉल मध्ये पाहिजेत 49 धाबा. नवीन गोलंदाजाला भाविक पाकधरे. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल होता, त्यामुळेच एक चांगला बॉल. दोन्ही टीमला 2-2 DRS आहेत, कारण ही माहिती सुद्धा मिळते आम्हाला. आणि क्रुशियल मोमेंटला जर आवश्यकता भासली तर पंच त्या ठिकाणी DRS घेऊ शकतात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलवर केलाय हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. चौकारांशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला, चौकार. आत्मविश्वास वाढत चालला बॅटिंग करणाऱ्या टीमचा. कारण मैदानात जेव्हा 2 बॅटर येतात ना, तेव्हा त्यांच्या जवळचा मित्र म्हणजे त्यांचा आत्मविश्वास. आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. गोलंदाज तयार. बॅटर शेखर ऑफ स्टंपवर थोडासा क्रॉस झाला होता. चेंडू होता ऑन साइडला फ्लाय स्लिपच्या दिशेने. याचबरोबर इथे एक धाव मिळाली, एका धाब्याची मदत मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 3 गडी बाद 18 धाबा. 3 गडी बाद 18, 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. कंपॅरिझन पुन्हा आपण बघूया. अय्यंश 11 दातेवरे टीमची धावसंख्या 14 होती, विकेट मिळाली नव्हती. आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती उसरणी टीम 4 धावांच्या पुढे आहे, परंतु त्यांचे 3 विकेट्स त्या ठिकाणी या डावात गेलेले दिसून येतोय. टार्गेट 62चा आहे, दबाव आहे प्रत्युत्तर देणाऱ्या टीमवर. सुमित पाटील स्ट्रायकिंग कडे. अगोदरच तयार होता ऑन साइडला खेळण्याकरता. या चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये सीमा रेषे पार. मिळतील धाबा 4. SPL चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 22 धाबा. क्रिकेटची आवड असल्यानंतर सवड काढून बरेचसे प्रेक्षक राजा आलेत, बरेचसे चांगले जुने जाणते खेळाडू आलेत, काही आयोजक सुद्धा आलेत. सकाळीच इथे आल्यानंतर हरेश्वरजी किनी साहेबांना आपण बघितलं, जे समोर कुठेतरी बसलेत, या मॅचला बघतायत. AB ट्रॉफीचे आयोजन करते. वळी आपण पुन्हा मॅच कडे. हा डॉट बॉल जातोय. सुचिटचा फटका खेळताना दिसला होता सुमित पाटील खेळाडू. 5 बॉलचा सामना केला. 5 बॉल मध्ये तो 9 या धावसंख्येवर खेळतोय. एकूण संघाची धावसंख्या 3 गडी बाद 22 धाबा. चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेत. 19 चेंडूंमध्ये पाहिजे 40 धाबा. 19 बॉल रिमेनिंग अँड 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोलंदाज भाविक पाकधरे. बघितलं स्लोवर वन, चेंज ऑफ पेस. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता, त्यामुळेच वाईड घोषित केलं गेलं. अतिरिक्त धाव मिळाली. या अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या वाढताना दिसली, धावसंख्या फुलताना दिसली. धाबा लागल्या जात आहेत. धाव फळका भरत 23 धाबा. स्कोअर मोज ऑन 23. मला वाटते कमीत कमी सेकंद 10 सेकंद ज्या आतमध्ये तो DRS ची मागणी करायला पाहिजे होती. 2 DRS आहेत दोन्ही टीमला. 2 DRS आहेत.
धावसंख्या धावपळकर आपण बघितली तर 3 गडी बाद 23. या षटकातील आता शेवटचा बॉल. मिडल स्टंपवरचा चेंडू होता, परंतु पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू असल्या कारणानं अपील नाकारली सादिक राजापूरकर सरांनी. एक धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात. बॅटच्या मदतीनं ही एक धाव मिळतोय आणि ह्याच बरोबर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 62 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना शिवशक्ती उसरणी टीमची धावसंख्या धावपळकर लागली आहे 3 गडी बाद 24. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 38 धावांची आवश्यकता. 18 मध्ये पाहिजेत 38. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. धावांची गरज आहे. पुन्हा आता कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अमर शेलार सध्या सज्ज झाले. ISPL मध्ये विवेक शेलार या खेळाडूला आपण बघितलं. IPL मध्ये सुद्धा नेट बॉलर म्हणून त्या खेळाडूला आपण पाहिलं होतं. म्हणूनच आज चांगले चांगले खेळाडू चांगले चांगले स्टेज पर्यंत पोहोचलेत. आकाशदीप सारखा खेळाडू सुद्धा पूर्वी टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळायचा. राजनंदिनी ट्रॉफी कोलकाता येथे सुद्धा तो चमकला होता. आता स्ट्राईक इनकडे बॅटर आहे सुमित पाटील. 24 वर 3 गडी बाद. स्विंग अँड मिस. ऑफ स्टंपच्या दिशेने चांगला मारा. बॅटिंग क्रीज पेक्षा थोडासा पुढे टाकलं होतं चेंडूला, वळवलं होतं. लेग कटर चेंडू दिसलाय. धावसंख्या धावपळका बरं जर आपण बघितलं तर ती आहे 24 धाबा. दबाव दडपण वाढत चाललंय, परंतु याच्यामधून आता मार्ग काढायचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. गोलंदाजाने तर मार्ग काढलाय. 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता उचरणी टीमला. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाराच बॉल होता. हलक्या हाताने खेळून काढला. शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली. दुसऱ्या धाबे करता बॅटर वळतायत. संधी मिळाली, त्या संधीचं सोनं केलं आणि या 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या यावेळेला 3 गडी बाद 26 धावा. 26 for 3. रिक्वायर्ड रन रेट 13.50 तर करंट रन रेट 7.80 दिसतोय. म्हणजेच आता धाव गती वाढवावी लागेल. नागमोडी वळणं लागलेत, आता एक्सप्रेस हवे पकडावं लागेल. म्हणजेच धाव संख्येचा वेग वाढवावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. दुसऱ्या बाजूला गोलंदाज जे प्रयत्न करतात विकेट घेण्याचे, त्यांच्या प्रयत्नांना यश काही येत नाही. आणखीन काहीतरी वेगळं करावं लागेल, रणनीती आखावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या अयांश 11 दातिवरे टीमला. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत होता. फाईन लेग रिजन मधून शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये वळतोय. याच बरोबर सिद्धार्थ पवार तिथे होते आणि एक धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या 27. सिद्धार्थ पवार म्हटलं तर पहिल्या इनिंग मध्ये त्याच्याच बॅट मधून 33 धावांचं योगदान ते देताना दिसलं. अप्पर मिडल ऑर्डर मध्ये आले होते आणि अशा स्थितीमध्ये चांगलं काम ते करताना दिसलं. 3.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 27. 15 चेंडू आणि 35 असं इक्वेशन पाहायला मिळतं शिवशक्ती उसरणी या संघाकरता. फिल्डिंग आपण बघितलं तर अत्यंत चांगली पाहायला मिळतं. फुलपिच बॉल होता. टायमिंग प्रॉपर नव्हता. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. चेंडू सीमा रेषेपार. मिळतील धावा 4. सफळ प्रीमियर लीग चौकार. रन रेट जो आपण बघतोय रिक्वायर्ड रन रेट तो सुद्धा वाढताना दिसतोय.
14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये आता पाहिजेत 31. 14 मध्ये पाहिजेत 31. गोलंदाज तयार, बॅटर शेखर किनी तयार. पुन्हा टायमिंग नाही, धावा मिळतील असं वाटतं. काऊ कॉर्नर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येण्याआधी एक धाव मिळाली, दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकते. ओव्हर थ्रो होतोय, फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. शेखर पूर्ण करतोय 2 धावा. शेखर चांगली खेळी साकारतोय. क्रमांक 5 वर तो आलाय, म्हणजेच लोअर मिडल ऑर्डर ज्याला म्हणतोय तिथे त्याला पाठवलं गेलं. 7 बॉलचा सामना केला, 14 धाव संख्येत खेळतोय. 9 चेंडूंमध्ये 13 धावा बनवल्यात सुमित पाटील या खेळाडूने. 3 गडी बाद 33 धावा शिवशक्ती उसरणी टीमच्या बनल्यात. चांगला लेखाजोखा आमचे मॅन्युअल स्कोरर शेखर किनी यांचा पाहायला मिळतोय. तदनंतर आमचे ऑपरेटर गौरव पाटील चांगलं काम या ठिकाणी करतायत. मोठा फटका खेळायचा होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि याच बरोबर यष्टी रक्षक भावेश घरत झेल टिपतायत. विकेटचं पतन झालंय. 4था धक्का, 4 गडी बाद. उसरणी टीमची धावसंख्या 33 for 4. आयकॉन खेळाडूचा दीपेश चौधरी मथाने येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आणि अयांश 11 दातिवरे संघाकडून मागच्या वर्षी ते खेळताना दिसले आणि त्यांच्या विरुद्ध आता कर्णधाराच्या भूमिकेमध्ये दिसलेत. मॅन ऑफ द सिरीज SPLच्या दुसऱ्या पर्वामध्ये ठरलेला खेळाडू आलाय दीपेश चौधरी या विकेटवर. आणि त्याच्याकरता रणनीती होते बघा, मैदानाच्या आतमध्ये लगेच जमाजमो झालं. सर्व खेळाडू एकत्रित होत आहेत, चर्चा करतोय. कारण अशाने काय होतं, युनिटी आपली वाढते, एकी वाढते. एकीचे बळ तेव्हाच मिळते फळ. धाव संख्या 4 गडी बाद 33. आता रिक्वायर्ड रन रेट सुद्धा वाढलेला दिसतोय आणि जिंकण्याकरता धावा पाहिजेत 29 धावांची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 12 चेंडू 29 ची गरज. शिवशक्ती उसरणी टीमला 29 धावा कराव्या लागतील. पहिल्या डावामध्ये सिद्धार्थ पवार याची पॉवर दिसली, 14 मध्ये त्याने बनवल्या 33 धावा. आणि आता असा एक संकटमोचक खेळाडू हवा आहे. याआधी बाद झालेला खेळाडू नुकताच बघितला आपण शेखरला. शेखरने 14 धावांचं योगदान दिलं, 2 चौकाराच्या मदतीनं त्याच्या 14 धावा पाहिल्या होत्या. कंपॅरिझन आता सुद्धा केल्यानंतर 1 धाव्याने पुढे आहे उसरणी संघ. तेजस पाटील गोलंदाजी मार्गावर नवघर गावातून येणारा खेळाडू आहे. अशा चांगल्या युवा खेळाडूंना इथं संधी मिळतोय सफाई प्रीमियर लीग मध्ये. आणि या संधीचं सोनं ते करतील काय. 12 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. कष्टाचा वावंट पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ कधीच मिळत नाही. कष्ट करावे लागतील, कारण आयुष्यामध्ये एकच असं फळ आहे ज्याला कधीच कीड लागत नाही आणि ते फळ म्हणजेच कष्टाचं फळ. इथे कष्ट करणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, जसं कष्ट अयांश 11 दातिवरे टीमने केलं गोलंदाजीमध्ये. गोलंदाज तयार, तेजस पाटील. ओहो, फक्त हलक्या हाताने खेळायचं होतं, एका पायावर वजन देत आणि इथे फ्लाय स्लिपच्या दिशेने झेल देत सिद्धार्थ याने हा झेल टिपलाय. विकेटचं पतन होतंय, परतावं लागतं बॅटर सुमित पाटीलला. सुमित इज गॉन. पाच गडी बाद धावसंख्या धावपळकर आहे ती. आतापर्यंत जर बघितलं 33 धावा धावपळकर आहेत. 29 धावांची गरज आहे. अंकेश वैद्य दातिवरे येथून येणारा खेळाडू आहे.
11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. ओ आता मनगटाच्या मदतीने चेंडूला फ्लिक केलंय, चेंडू हवेत होता, काव कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय, 2 धाव मिळतील बॅटरला. 2 धावांची भर पडली, धाव संख्या 2 ने पुढे जाते. 5 गडी बाद धाबा लागल्या जातात त्या 35 धाबा. रिक्वायर्ड रन रेट 16.20 पाहायला मिळतोय. दबाव दडपण वाढत चाललोय. क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करायची असेल ना, तेव्हा दबाव नावाच्या शब्दाला कुठेतरी कोपऱ्याला नेऊन ठेवलं पाहिजे. 10 मध्ये आता 27 धावसंख्येची आवश्यकता. अंकेश वैद स्ट्राईक इन कडे. ओहो, सीचीटचा फटका खेळत असताना अंदाज व्यवस्थित बांधता आला नाही. इज अँड टेकन, डिसिप्लिन पाहायला मिळालं बॅटर अंकेश. आणि ह्याच बरोबर 6वा धक्का बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती उसरणी टीमला. 6 गडी बाद 35. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये जिंकण्याकरता 27 धावांची गरज आहे. 9 चेंडू 27 ची गरज. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील 40+ खेळाडू आलेत. इम्पॅक्ट खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेलेत आणि त्या खेळाडूचं नाव आहे संदीप पाटील. दांडाखाडी येथून येणारे ते खेळाडू आहेत. जुने जाणते खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत आणि अनुभवाचं ज्ञान असल्यामुळेच फायदा होऊ शकतोय. प्रत्युत्तर दाखल शिवशक्ती उसरणी या टीमला. दीपेश एका बाजूला शांत आहे कारण त्याला अजूनही स्ट्राईक मिळाली नाही. दीपेश चौधरी मागच्या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीज असलेल्या खेळाडूला स्ट्राईक मिळणं गरजेचं, कारण 9 चेंडूंमध्ये 27 ची आवश्यकता आहे उसरणी टीमला. फिल्डिंग मध्ये चांगला बोलबाला, चांगला दबदबा, चांगली दहशत पाहायला मिळाली अय्यांश 11 दातिवीर या टीमची. समोरच्या इनकडून गोलंदाज तयार. जास्त वेळ खर्च होतोय, वेळेचं बंधन आहे. हा टर्न घेणारा चेंडू होता. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केले, चेंडूला खेळून काढलं जातं स्कोरले क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली संदीप पाटील या खेळाडूने. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली यावेळेला 6 गडी बाद 36. 8 चेंडूंमध्ये पाहिजेत 26 धाबा. दीपेश याच्याकडे चांगले तंत्र आहे, चांगले तंत्र आणि मंत्र या विकेटवर त्याला वापरावं लागेल. त्याच्याकरता सध्या क्षेत्ररक्षक सीमारेषे लगतच तैनात केले गेलेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ठेवले गेले. डावखुऱ्या हाताचा बॅटर असल्या कारण मिड विकेट आपण बघतोय, स्क्वेअर लेग आपण बघतोय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला तैनात केलं गेलं. ऑफ साईडला लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर डीप पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या आत जर आपण पाहिलं तर गली क्षेत्रात क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक पॉइंट क्षेत्रामध्ये तैनात केलं. अशा प्रकारची ही आखणी आहे या बॅटर करता. स्विंग अँड मिस, चांगला वळणदार चेंडू टाकला गेलाय. हा डॉट बॉल. 7 बॉल मध्ये पाहिजे 26 धाबा. चांगलं कर्तृत्व दाखवावं लागेल. मागच्या वर्षी मी मॅन ऑफ द सिरीज हा किताब का पटकावला होता आणि आज मी काय करतोय. अनुभव तर तुमच्या पाठीशी आहे, त्या अनुभवाचा वापर करावा लागेल. ओ खेळायचा होता ऑन साइडला चेंडू, ऑफ साइडला हवेत होता. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चेंडू उचलण्याआधी बॅटरने पूर्ण केली इथे 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 6 गडी बाद 37. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर 6 गडी बाद 37. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 25 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. सफाई येथील मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम सफाई प्रीमियर लीग 2026.
कुंदनचे घरात चांगलं वादन या ठिकाणी करत आहेत. नुकताच अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत माकणे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व डॉक्टर श्यामकांत तरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. सफाई प्रीमियर लीग 2026 मध्ये तिसऱ्या पर्वात आम्ही आपलं आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. वळतोय आम्ही मॅच कडे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता. आता जयेश घरत हा गोलंदाज झालाय अयांश 11 दातिवरे टीमचा. जयेश घरत हा गोलंदाज आलाय. 25 चा रिक्वायर्ड रन रेट आणि स्ट्राईक इन कडे बॅटर आहे दीपेश चौधरी, एक युटिलिटी क्रिकेटर. ज्या खेळाडूच्या नावावर 6 बॉल मध्ये 6 सिक्स आहेत आणि आणि ही पहिली आली असं वाटतंय. ओ हो, काय घडलं बघूया. सुंदररित्या या चेंडूला अडवलं गेलं. चांगला एफर्ट पाहायला मिळाला या शतरक्षकाचा. वॉट फिल्डिंग. 100% योगदान देत आहेत प्रत्येक खेळाडू. अमर या खेळाडूने सेफ आहे, वाचवलं. त्यामुळे एकच धाव असेल. एका धाब्याच्या ओ यस भीमर करता थोडासा पंच पाहणी करतात. भीमरचा इशारा येईल की नाही, कारण हा जे DRH ची मागणी केले ते पंच आपण केले का. यस, DRH ची मागणी केली पंचाने आणि पंचांना सुद्धा ठाऊक आहे की कुठल्याच टीमचं नुकसान होऊ नये याकरता सध्या अशा प्रकारचं काम करावंच लागेल. क्रिकेटच्या मैदानामध्ये पंचांना देव असं म्हटलं जातं. जे काही निर्णय असतात ते मानावेच लागतात, मान्य करावेच लागतात प्रत्येक खेळाडूंना. DRH ची मागणी केली. हल्ली जर आपण संपूर्ण आयुष्यामध्ये बघितलं ना, तर माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला. आणि कुणावर विश्वास राहिला नाही तेव्हा CCTVचा जन्म झाला. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. तेव्हा CCTVचा जन्म झाला. तसंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन्ही टीमचा एकमेकांवर विश्वास राहिला नाही त्यामुळेच पंचांचा जन्म झाला. आणि दोन्ही टीमचा पंचांवर विश्वास राहिला नाही ना तेव्हा DRHचा जन्म झाला. अशा प्रकारचं आपल्याला DRHची मागणी पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावर आपण बघितलं तर ती आहे 1च्या मदतीनं 2च्या मदतीनं एकही नाही आमचे स्कोरर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून आहेत. एकही धाव मिळाली नाही. लक्ष आमचं बाउंड्री लाईनच्या दिशेने होतं. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर वळणारा बॉल होता. डीप मिडॉन मधून थ्रो करण्याआधी 2 धावा पूर्ण केल्या जातात दीपेश चौधरी या खेळाडूच्या कडून. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागले जात आहेत 39. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 धाबांची आवश्यकता. 4 मध्ये 23, 4 मध्ये 4 मारावे लागतील. मला आठवतं एक सेमीफायनलचा मॅच आणि शरीफ नावाच्या खेळाडूने सेमीफायनलच्या मॅच मध्ये 24 धाबांची गरज असताना मोठा फटका खेचला होता. हाय 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 अँड हँडसम सिक्सर. मदतीनं आता धावसंख्या फुलताना, धावसंख्या वाढताना धावसंख्येला गती मिळाली आणि धावसंख्या पोहोचली 45 वर 45. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. 3 मध्ये पाहिजे 17. खतरा आहे, 17 आहे तर खतरा आहे, 17 आहे तर खतरा आहे. आता खतरा बॅटर करता आहे. अमरने टिपलाय झेल. संपलाय दीपेश याचा खेळ. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला यावेळेला लागला जातोय 7वा धक्का. 7 गडी बाद. धावसंख्या 45.
शिल्लक आहेत. रिची नावाचा खेळाडू उतरलाय. प्रीतम पाटील रिची या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. काय चांगली क्लिअरिटी 6 हिटर्स स्पोर्ट्स लाईव्हची सर्व खेळाडूंची कटआउट्स पाहायला मिळत आहेत. ते कितवा मॅच खेळत आहेत, परफॉर्मन्स काय आहे ही संपूर्ण माहिती 6 हिटर्स स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे आपल्याला मिळतोय. घर बसल्या सुद्धा तुम्ही या स्पर्धेला बघू शकतायत. सबस्क्राईब करा 6 हिटर्स स्पोर्ट्स लाईव्ह आणि घर बसल्या या मॅचला तुम्ही बघा. कळोरे टप्प्याचा चेंडू होता. रिची यांनी खोदून काढले चेंडूला. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थ्रो करण्याआधी एकच धाव, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 46, 7 गडी बाद 46 धाबा. आता 1 बॉल आणि एका बॉल मध्ये जिंकण्याकरता 16 धाबांची गरज आहे. 62 धाबांचं आव्हान होतं. स्लोवर वन संत गतीचा चेंडू टाकला गेलाय. गुड बॉलिंग बाय बॉलर. अफलातून गोलंदाजी केली आणि त्यामुळेच या ठिकाणी रोखलं गेलंय. प्रत्युत्तर देणाऱ्या शिवशक्ती उसरणी टीमला कॉंग्रॅच्युलेशन. लाईनअप मध्ये चला, हँडशेक करा आणि त्याच्यानंतर मैदान आपण सोडायचं आहे. वळणार आहोत आपण मॅच फुल समरीकडे. कशा पद्धतीने खेळ झालाय या खेळपट्टीवर. टॉस सुद्धा नुकताच झाला. पहिल्या इनिंग मध्ये सिद्धार्थ पवार याची पॉवर दिसली नसती तर मग ते धाव बनल्या नसत्या. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या इनिंग मध्ये अमर शेलार, तेजस पाटील उत्तम दर्जाची गोलंदाजी त्यांची जर दिसली नसती तर कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागलं असतं अयांश 11 दातिवरे टीमला. आणि इथे मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच जो आला प्रत्येक गोलंदाजाच्या समोर, ज्याने दाखवली आपली पॉवर, सिद्धार्थ पवार. ही इज द मॅन ऑफ द मॅच. 14 बॉल मध्ये 33 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळालं आणि 33 धावा बनवलं त्यांनी. त्याच्या खेळीमध्ये जर आपण बघितलं तर 2 उत्तुंग षटकार आणि 3 खणखणीत चौकाराच्या मदतीनं त्यांनी नाबाद 33 धावा बनवल्या. तो ठरलाय या मॅचचा हिरो. कॉंग्रॅच्युलेशन अयांश 11 दातिवरी टीम. मॅन ऑफ द मॅच सिद्धार्थ पवार. लवकर या. कालचा दिवस आपण पुन्हा एकदा चर्चा करूया. कालच्या दिवसात उद्घाटक म्हणून आपण बघितलं होतं सोनाबाई गावच्या विद्यमान उपसरपंचताई. सौभाग्य होते सायलीताई किनी, सोबतच स्वप्नीलजी किनी, बंटीजी ठाकूर, संतोषजी जंगम, ॲडव्होकेट नवीनजी घरत, असलमजी शेख, योगेशजी भोईर, रोहिताजी भगत, भूपेशजी गाबड, गणेशजी कारभारी, सचिनजी पाटील,